नमस्कार. आजच्या ठळक बातम्या. बोगस दिव्यांग कर्मचाऱ्यावर ग्रामविकास व पंचायत विभागाच्या सचिवाचे शिवोनात दिलेले अल्टिमेटची मुदत संपली. शिवसाहेब कारवाई करतील काय? दिव्यांग संघटनेचा सवाल. दिव्यांग कर्मचाऱ्यांनी बनावट प्रमाणपत्राच्या आधारे नोकरी बळकावून खऱ्या दिव्यांगावर अन्याय केल्याचे गोड बंगाल राज्यात उघडकीस आले. यामुळे दिव्यांग कल्याण विभागाने शासकीय सेवेतील दिव्यांग कर्मचारी व अधिकारी दिव्यांग प्रमाणपत्र वैश्विक ओळखपत्राची पडताळणी करण्याचा शासनाने निर्णय घेतला. यात अनेक कर्मचाऱ्यांचे दिव्यांगत्वाचे 40% कमी आढळले आहे. सदर बोगस दिव्यांग कर्मचाऱ्यावर कारवाई करण्यासंदर्भात ग्रामविकास व पंचायत विभागाने 30 नोव्हेंबरपर्यंत डेडलाईन दिलेली असून या संदर्भामध्ये अवर सचिव सुप्रिया घाटोळे यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना अल्टिमेट दिलेला होता. तो अल्टिमेट डिसेंबर महिन्या आल्यामुळं संपलेला आहे. हा अल्टिमेटमुळे अनेक बोगस दिव्यांग प्रमाणपत्रकाचे धाबे दणाणलेले होते. शासकीय सेवेत दिव्यांग कर्मचाऱ्यांना आरक्षण असते, तसेच कार्यरत दिव्यांग कर्मचाऱ्यांना पदोन्नतीचा लाभ, अनेक शासनाच्या सवलतीचा लाभ मिळतोय. मात्र शासकीय सेवेत कार्यरत अनेक कर्मचाऱ्याचे दिव्यांग प्रमाणपत्र बनावट असल्यासंदर्भातील तक्रारी शासन स्तरावर प्राप्त झाल्या. सदर तक्रारीची शासनाने दखल घेतलेली नव्हती. मात्र दिव्यांग कल्याण विभागामध्ये प्रधान सचिव म्हणून माननीय तुकारामजी मुंडे साहेब यांनी पदभार स्वीकारताच त्यांनी दिव्यांग कर्मचाऱ्यांचे दिव्यांग प्रमाणपत्र वैश्विक दिव्यांग ओळखपत्राची पडताळणी करण्याचा फतवा काढला. प्रधान सचिव तुकारामजी मुंडे यांच्या फतव्यानंतर शासकीय विभागामध्ये कार्यरत कर्मचाऱ्याचे दिव्यांग प्रमाणपत्र व वैश्विक दिव्यांग ओळखपत्राची झाडाझडती घेण्यात आली. यात अनेक कर्मचाऱ्यांचे दिव्यांगत्व 40% कमी असताना या कर्मचाऱ्यांनी दिव्यांगासाठी योजनेचा लाभ घेतलेला आहे, तर काहींनी शासकीय नोकरी बळकावल्याचे निष्पन्न झालेले आहे. यामुळे शासकीय योजनाचा कुठलाही लाभ देऊ नये, तसे त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करावी. या संदर्भात दिव्यांग कल्याण विभागाने अनेक वेळा राज्यातील 34 जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना स्मरणपत्र पाठविले होते, परंतु मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याकडून बोगस कर्मचाऱ्यावर कारवाई केली जात नसल्याने बोगस कर्मचाऱ्यावर दिव्यांग हक्क अधिनियम 2016च्या कलम 91 नुसार कारवाई करण्यासंदर्भात ग्रामविकास व पंचायत विभागाने 30 नोव्हेंबरपर्यंत डेडलाईन दिलेली होती. यामुळे बोगस कर्मचाऱ्यावर कारवाईची टांगती तलवार असल्याचे बनावट दिव्यांग प्रमाणपत्र सादर करून नोकरी बळकावणाऱ्या बोगस कर्मचारी व अधिकाऱ्याचे धाबे दणाणलेले आहे. दिव्यांग प्रमाणपत्र वैश्विक दिव्यांग ओळखपत्राची झाडाझडती जिल्हा परिषदेअंतर्गत होत आहे. अनेक जिल्हा परिषदेमध्ये अनेक दिव्यांग बोगस आढळून आलेले आहे, तर या कर्मचाऱ्यावरचा अहवाल सादर केलेला नाही. पुणे जिल्ह्यामध्ये 46 शिक्षकांचे दिव्यांग प्रमाणपत्र वैश्विक ओळखपत्र बोगस निघाले आहेत. चंद्रपूर जिल्हा परिषदेमध्ये 93 बोगस कर्मचारी आढळून आले आहेत, तर मुंबई महानगरपालिकेने 12 कर्मचाऱ्यावर शिस्तभंगाची कारवाईसाठी अहवाल सादर केलेला आहे.
पुणे जिल्ह्यातील 46 शिक्षक दिव्यांग प्रमाणपत्र वैश्विक दिव्यांग पत्र बोगस निघाली, तर यवतमाळ जिल्हा परिषदेने 22 कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली आहे. शासनाने 30 नोव्हेंबरपर्यंत कारवाई करून अहवाल सादर करण्याची अल्टिमेट ग्रामविकास व पंचायत विभागाचे अवर सचिव सुप्रिया घाटोळे यांनी राज्यातील 34 जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यअधिकाऱ्यांना दिल्याचे शासकीय कर्मचाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडालेली आहे. बाकीच्या जिल्हा परिषदेकडून अद्याप अहवाल का येत नाही आणि माननीय सचिव साहेबांच्या पत्राचं शिवसाहेबांना कारवाई का करीत नाहीत? खोटे प्रमाणपत्र देण्यावर कारवाई होईल काय? दिव्यांग ओळख प्रमाणपत्र वैश्विक दिव्यांग ओळखपत्राच्या झाडाझडतीत राज्यभरातील अनेक कर्मचारी बनावट प्रमाणपत्र सादर केल्याचे निष्पन्न झालेले आहे. सदर प्रमाणपत्र देण्यासाठी जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या अध्यक्षतेखाली समिती असते. सदर समितीकडून दिव्यांगांना तपासणीनंतर व प्रमाणपत्र वैश्विक दिव्यांग ओळखपत्र दिल्या जाते, परंतु दिव्यांगत्व 40% कमी असताना अर्थपूर्ण व्यवहारातून दिव्यांग प्रमाणपत्र देण्यात आल्याचे अनेक ठिकाणी निष्पन्न झाले असल्याने राज्यात मोठा घोटाळा उघडीस येण्याची शक्यता आहे. यामुळे दिव्यांग प्रमाणपत्र देणाऱ्याचे धाबे दणालेले आहेत. दिव्यांग प्रमाणपत्र घेणाऱ्या आणि दिव्यांग प्रमाणपत्र देणाऱ्या डॉक्टर योग्य ते कारवाई कधी होईल याकडे दिव्यांग बांधवांचे लक्ष आहे आणि शासन प्रशासनाने खऱ्या दिव्यांग बांधवाला न्याय हक्क देण्यासाठी बोगस दिव्यांग प्रमाणपत्र देणाऱ्या आणि बोगस दिव्यांग प्रमाणपत्र घेऊन शासकीय सेवेचा लाभ घेणाऱ्या कर्मचारी आणि यांच्यावर योग्य ते कारवाई करून त्याने घेतलेल्या लाभांची वसुली करून योग्य ते कारवाई होणे गरजेचे आहे असे जनतेमध्ये बोलल्या जात आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.